नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत आणि तिकडच्या प्रेस क्लबमध्ये त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथमच मुख्यमंत्री बनल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते आणि त्यावेळेला त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्याच्यामधल्या एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षामध्ये माझ्यासमोर अनेक आव्हानं आली, अनेक संकटं जी आहेत ती उभी राहिली, अनेक अडथळे आले, पण या सगळ्यांचा सामना मी अत्यंत धीराने केला, धैर्यपूर्वक असा त्यांचा सामना केला. कुठेही मी स्वतःचा जो काही संतुलन आहे ते बिघडणार नाही किंवा बिघडू नये या दृष्टीने मी त्यासाठी प्रयत्न केले. आणि अशा प्रकारे फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं. आणि त्याच वेळेला एक महत्त्वाचं वाक्य ते म्हणाले की या सगळ्या 10 वर्षाच्या काळामध्ये सत्ता जी आहे ती माझ्या कधी डोक्यात गेली नाही. अर्थात या 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा तर ते सत्तेमध्ये होतेच, पण त्यानंतर ते उपमुख्यमंत्री बनले होते. 2.5 वर्षाचा जो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा काळ होता तेव्हा तर ते विरोधी पक्षनेते होते, पण त्या काळातसुद्धा अर्थात ते संविधानिक पदांवर होते, एक अधिकार होता त्यांच्याकडे. पण या सगळ्या काळामध्ये कुठेही आपल्या डोक्यामध्ये सत्ता जाऊ नये, डोक्यामध्ये हवा जाऊ नये या दृष्टीने आपण प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी ठरलो असं फडणवीस सांगतायत. पण हे फडणवीस जे सांगतायत हे केवळ त्या पत्रकाराच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर नाही आहे. तर एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये याच 10 वर्षामध्ये किंवा त्याच्याही काही आधीची काही वर्ष असतील या काळामध्ये ज्यांच्या मी असे अनेक नेते आहेत ज्यांची कुवतसुद्धा नाही वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याची किंवा महाराष्ट्रामध्ये एक नेतृत्व म्हणून समोर येण्याची, संघटना बांधणीची अशी कोणत्याही प्रकारची कुवत नसलेले नेते जे आहेत ते सुद्धा जेव्हा त्यांना सत्ता मिळते किंवा जेव्हा अधिकार मिळतात तेव्हा ज्या पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये हवा जाते, सत्ता जाते, अधिकारपदं डोक्यात जातात आणि ते जमिनीपासून वर उडायला सुरुवात करतात, हवेमध्येच ते तरंगत असतात. तर अशा सगळ्या नेत्यांना, अशा सगळ्या सोम्यागोम्यांना फडणवीसांनी दिलेला हा जबरदस्त टोला आहे. अर्थात फडणवीसांनी आपल्या या उत्तरामध्ये कुठेही कोणाचा उल्लेख केला नाही किंवा तसा काही अर्थही आहे असंही दाखवू दिलं नाही, पण हा एक प्रकारे या सगळ्या नेत्यांना टोला होता की आपल्याला सगळे अधिकार मिळाले. म्हणजे आपण उपमुख्यमंत्री होतो, विरोधी पक्षनेता होतो, त्याआधी मुख्यमंत्री होतो आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो, पण या काळामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सत्ता डोक्यामध्ये जाऊ नये या दृष्टीने प्रयत्न केले. आणि आपण पाहिलं या सगळ्या 10 वर्षाच्या काळामध्ये अनेक नेत्यांची नावं घेता येऊ शकतात. संजय राऊत हे अजूनही आपण पाहतो की सकाळी पत्रकार परिषद घेतात आणि ज्या भाषेचा ते वापर करतात, भलेही ते सरकारमध्ये असो किंवा सरकारमध्ये नसो, त्यांची भाषा जी आहे ती तशीच राहिलेली आहे. मग ते कोणालाही कशाही पद्धतीने बोलायचं, त्याचं पद, त्याचं वय, त्याची योग्यता याचा विचार न करता आपल्याला केवळ आरोप करायचे आहेत, आपल्यावर केवळ टीका करायची आणि आपल्याला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे अशा पद्धतीचा भ्रम करून घेत कोणालाही काही बोलायचं, शिव्या द्यायच्या अगदी प्रत्यक्ष पत्रकारांसमोर, हे आपण पाहिलेलं आहे. मग एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबतचे आमदार ज्यांनी याच संजय राऊत यांना मतं दिली आणि त्या मतांच्या जोरावरच ते खासदार झाले पुन्हा एकदा, हे आपण पाहिलेलं आहे. त्यावेळेला एकनाथ शिंदे शिवसेनेमध्येच होते, एकत्रित शिवसेना होती त्याच्यात. त्याच मतांच्या जोरावर संजय राऊत खासदार झाले, पण त्याच आमदारांना, एकनाथ शिंदेंना ते कशा पद्धतीने वागवतात, कशा पद्धतीने बोलतात हे आपण ऐकलेलं आहे या सगळ्या गेल्या काही वर्षांमध्ये. आणि अजूनही तशाच पद्धतीची टिप्पणी ते करतात. ज्या एकनाथ शिंदेंबरोबर इतकी वर्ष काम केलं त्यांच्याबद्दल मिंधे यासारखा शब्दप्रयोग जो आहे तो संजय राऊतांनी करायला सुरुवात केली. त्यांच्यावरच खोक्यांचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याकडूनच मतं घेतलेली आहे, त्याच मतांवर ते खासदार झालेले आहेत. त्यामुळे हे अधिकार जो काय खासदारकीचा त्यांना मिळाला, जे पद मिळालं किंवा त्यांच्या पक्षाचे एक प्रमुख प्रवक्ते म्हणून पद मिळालेलं आहे, अधिकार मिळालेला आहे,
त्याची किती डोक्यात हवा गेली हे आपण पाहतोच आहोत रोजच्या रोज. इतरसुद्धा अनेकांची उदाहरणं घेता येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सुद्धा कशा पद्धतीने अजित पवारांबद्दल बोलतात हे आपण ऐकलेलं आहे. खरं तर अजित पवार इतके वर्ष राजकारणामध्ये आहेत, ते जवळपास रोहित पवारांचे वडील शोभतील इतक्या वयाचे आहेत, पण तरी त्यांच्याबद्दल कशा पद्धतीने हिणवणारी वक्तव्ये जी आहेत ती रोहित पवारांनी केलेली आहेत. त्यांचा अनुभव काय, अजित पवारांचा अनुभव काय याचीही त्यांनी तमा कधी बाळगलेली नाही. हे आपण पाहत आलो आहोत. आदित्य ठाकरे असो, वरुण सरदेसाई असो, यांनी सुद्धा कशा पद्धतीने जेव्हा सत्तेत ते होते, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते, त्यावेळेला कसं राजकारण केलंय, कशी भाषा वापरलेली आहे, आणि अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा कशी भाषा वापरलेली आहे, कसं त्यांचं वागणं आहे, हे वारंवार आपण पाहिलेलं आहे. मग एकनाथ शिंदे हे सुद्धा आदित्य ठाकरेंचे वडिलांच्याच वयाचे आहेत, पण तरी त्यांच्याबद्दल कशी भाषा वापरली गेली, केवळ राजकीय विरोध म्हणून एक प्रकारे शत्रुत्वच त्यांनी पत्करलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे आपण पाहत आलेलो आहोत. वरुण सरदेसाई जे आहेत ते सुद्धा सत्तेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेला कशा पद्धतीने नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी जे आंदोलन केलं होतं मातोश्री बाहेर, त्यावेळेला त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा किंवा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, आणि नंतर मग शेवटी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली. हनुमान चालिसाचा मुद्दा होता तो. तर त्यावेळेला कशा पद्धतीने आक्रमक राजकारण करताना ते दिसले की आपले उद्धव ठाकरे जे आहेत ते मुख्यमंत्री आहेत, आपण काही करू शकतो, आपण कसाही आवाज उठवू शकतो, कोण आपलं काय बिघडवणार आहे, हीच भावना त्याच्यात होती. आदित्य ठाकरेंच्या सुद्धा वर्तनातून तेच दिसून आलं. अगदी खुद्द उद्धव ठाकरेंचं उदाहरण घेता येईल की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले त्यावेळेला कोणालाही माहिती नव्हतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील, पण ज्या वेळेला हे समजायला लागले की उद्धव ठाकरे हे फडणवीसांसोबत किंवा भाजपसोबत सत्तेमध्ये येणार नाही आहेत, त्यांचा विचार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा, त्या फडणवीसांनी अनेक फोन केले त्यांना, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. 20 फोन करून सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांना कोणतंच उत्तर दिलं नाही, फोन उचलला नाही, त्यांच्याशी बातचीत केली नाही, आणि शेवटी ते मुख्यमंत्री पदावर जाऊन बसले, त्या खुर्चीवर जाऊन बसले. पण त्याच फडणवीसांना जेव्हा आता मुख्यमंत्रीपद मिळालं आणि त्यांनी ते स्वतःच्या ताकदीच्या जोरावर खेचून आणलं, त्यावेळेला त्यांना भेटायला हेच उद्धव ठाकरे गेले होते पुष्पगुच्छ घेऊन. तेव्हा आपण पाहिलं फडणवीसांनी कोणताही त्यांचा अपमान केला नाही. त्यांना आपल्या दालनामध्ये बसवलं, त्यांच्याशी 10-15 मिनिटं चर्चा केली, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, हसतमुख चेहऱ्याने त्यांच्याशी गप्पा मारल्या. हे सगळं काय दर्शवतं? उद्धव ठाकरेंनी तर त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदेंबद्दल जी भाषा वापरली, फडणवीसांवरून त्यांच्या शरीरावरनं व्यंग जे आहे ते वारंवार केलं, मोदींवर टीका केली. आदित्य ठाकरे सुद्धा मोदींवर टीका करतात. म्हणजे हे जे काही पदं मिळालेली आहेत, आमदारकी मिळाली असेल, तुम्हाला काही काळ सत्ता उपभोगता आली, त्याच्यामुळे डोक्यामध्ये एवढी हवा गेली की आपण मोदींपेक्षा सुद्धा मोठे आहोत, आपण पंतप्रधान पदापेक्षा सुद्धा मोठे आहोत, आपण मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा मोठे आहोत, आणि कोणतेही आपल्या पक्षातले ज्येष्ठ नेते, जे पूर्वी ज्येष्ठ नेते आपल्यासोबत होते, आज ठीक आहे ते वेगळे झाले असतील, पण त्यांच्या वयाचं कोणतंही भान न बाळगता त्यांच्यावर कशाही पद्धतीची टीका करायची, त्यांना अपमानित करायचं, त्यांची बदनामी करायची, हे दिसून आलं आपल्याला. यापूर्वी सुद्धा अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात ज्याच्यामध्ये असेच डोक्यात हवा गेलेले अनेक अधिकारी असतील, नेते असतील, या सगळ्यांमध्ये हे सगळं दिसून आलं. ही सत्तेची जी हवा आहे ती डोक्यात गेल्याचं, आणि त्याचे पुढे काय परिणाम झाले ते आपण पाहिलेले आहेत. हीच सगळी जी सत्तेची हवा, सत्तेचा जो माज असतो तो डोक्यात गेल्यामुळे या सगळ्यांचं आज काय झालेलं आहे, आज त्यांचा पक्ष फुटला किंवा पक्षाची वाताहत झाली, जनतेच्या मनातूनही ते उतरले, जनतेने मतही दिली नाहीत विधानसभा निवडणुकीत. याचं कारण तेच आहे की तुम्हाला ही जी पदं मिळतात, मुख्यमंत्री होता, तुम्ही आमदार होता, खासदार होता, नगरसेवक होता,
ते तुम्हाला माज दाखवण्यासाठी नाही किंवा तुमच्यामध्ये काही अतिरिक्त काहीतरी गुणवत्ता आहे प्रचंड म्हणून जनता निवडून देत नसते. तर तुम्हाला एक संधी दिलेली आहे की तुम्ही या माध्यमातून जनतेची सेवा करावी, आपल्या प्रांताची सेवा करावी, राज्याची देशाची सेवा करावी आणि पाय जमिनीवर ठेवावेत, हा उद्देश असतो. पण ते न करता अनेकांना वाटायला लागतं की आपण जे आहोत ते आपण आपल्याला ही खुर्ची मिळाली म्हणजे जणू काय आपल्याला त्या राज्याचा राजाच बनवलेला आहे, अशा पद्धतीने वर्तन सुरू केलं जातं. म्हणून फडणवीस जे बोलले ते एका अर्थाने यांना दिलेला टोलाच आहे. हा फडणवीस जे आहेत ते 2014 मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली, विरोधी पक्षनेते झाले ते किंवा त्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. त्यांना किती वेळा डिवचण्यात आलं. सुप्रिया सुळेंकडून तर आपण पाहिलं कशा पद्धतीने त्यांना डिवचण्यात येत होतं, पण कुठेही त्यांच्या वर्तनामध्ये आक्रस्ताळेपणा दिसला नाही. तेच ते म्हणतायत की मी सगळ्याचा सामना धैर्याने केला, धीराने केला. अनेक आव्हानं आली त्यांचा, कारण त्यांना माहिती असेल की आपलं कर्तृत्व काय, आपण कशा पद्धतीने नेतृत्व करू, काय करून दाखवू आपण, याची त्यांना कल्पना असेल. ते त्यांनी करून दाखवलं, ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. पण ज्यांना सत्तेची हवा डोक्यात गेली होती, माज डोक्यात गेला होता, अशा अनेक सोम्यागोम्यांना असं वाटत होतं की आपणच कायम मुख्यमंत्री राहणार, आपणच 25 वर्ष मुख्यमंत्री राहणार, आपणच पंतप्रधान होणार, आपणच बेस्ट मुख्यमंत्री आहोत. पण ते केवळ एक आभास होता, ते मीडियाने उभं केलेलं चित्र होतं. तसं चित्र फडणवीसांच्या बाबतीत उभं करण्याची अजिबात आवश्यकता भासली नाही, फडणवीसांना आवश्यकता भासली नाही. पण यामुळे ते सत्तेची हवा डोक्यात गेल्याने ते जमिनीपासून वर होते, हवेत तरंगत होते. त्यांना लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातून जमिनीवर आदळलं खाली. आणि म्हणून फडणवीस हे म्हणतायत की सत्तेची हवा जी आहे ती माझ्या कधी डोक्यात गेली नाही आणि कोणी ते जाऊ देताही कामा नाही. राजकारणामध्ये ती जेव्हा जाते तेव्हा लोक ती हवा बरोबर टाचणी फोडून हवा काढतात आणि त्या माणसाला पुन्हा जमिनीवर आणतात. ती वेळ येऊ न देणं हे आवश्यक असतं. त्या फडणवीसांनी एक प्रकारे हे उत्तर देताना की सत्तेची हवा माझ्या कधी डोक्यात गेली नाही हे सांगताना एक प्रकारे या सगळ्या सोम्यागोम्यांना, लुंग्यासुंग्यांना एक प्रकारे जोरदार टोला लगावलेला आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.